विरोधकांना आजकाल औरंगजेबाबद्दल जास्तीचं प्रेम वाटायला लागलेलं आहे आणि एवढंच प्रेम असेल मग जर शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला औरंगजेबामुळे कळत नसेल तर औरंगजेबाचे पुतळे उभा करू ना. हे काय बोलणं झालं. औरंगजेबाचं नामनिश सुद्धा संपलं पाहिजे. हो, अमेरिकेने लादेनला मारलं का समुद्रात टाकून दिलं का त्याची कबर बनली नाही. कसाबची का कबर बनली नाही. काहीतरी एखाद्या धार्मिक त्याला वातावरण द्यायचं आणि इतरांचे मतं आपल्याला मिळतील ह्या आविर्भावात विरोधक बोलत आहेत. त्यांना महाराजाबद्दलचा ना त्यांना अभिमान आहे ना स्वाभिमान आहे. म्हणून अशांकडे आम्ही लक्ष देत नाही आहे. परंतु औरंगजेबाची कबर इथून काढलीच पाहिजे. ती निस्तारनाबूत झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. तुम्ही सरकारमधले मंत्री आहात. तुम्ही म्हणतात की औरंगजेबाची कबर काढली पाहिजे. मग संजय राऊतांचा आरोप असा आहे की औरंगजेबाची कबर वाचवण्यासाठी सरकारने सीआरपीएफची सुरक्षा दिली. सरकार कुणाचं जरी असलं ना, बाबरी पडली सुरक्षा नव्हती का. सरकार कुणाचं होतं. सुरक्षा देणं हे सरकारचं काम आहे. लोकांचा उद्रेक कधी आणि कसा होईल हे बाबरीवरून आपण पाहिलेलं आहे. म्हणून कधी काय घडेल याचा नेम नसतो. म्हणून सुरक्षा किती काही जरी दिली तरी जो लोकांचा उद्रेक झालेला आहे किंवा लोकांना जे वाटतंय त्या पद्धतीने सरकारने सुद्धा त्यांच्या भूमिका समजून घ्यावेत आणि ती कबर इथून उकडून टाकावी. बरोबर. पण त्याच कबरीला दरवर्षी लाखोंचा खर्च केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सुद्धा खात्यातून होत असतो. म्हणजे पुरातत्व विभाग तिथं सिक्युरिटी आहे, 6 जणांचे कर्मचारी आहेत, राज्य सरकारचे पोलीस वेळोवेळी लागत असतात, त्याच्याबरोबर त्यासाठी लागणारी डागडुजी खर्च पडझड याच्यावर लाखो रुपयाचा खर्च केला जातो. मग काय नाही तर लाखो रुपयाचा खर्च नाही. तुम्ही पाहता सगळे आकडे 4 लाख 5 लाख रुपये असे जे काही दिलेले आहेत ना, आता चालत आलेलं आहे बाबा केलं पाहिजे. हे फक्त त्याच्या मागचं धोरण असावं. परंतु आम्ही केंद्राला सुद्धा विनंती करणार आणि राज्याला सुद्धा यापुढं त्या कबरीवर 1 रुपयाही खर्च करू नये आणि त्या कबरीचा आणि या संस्कृतीचा काहीही संबंध नाही आहे. संजय राऊतांचं भारतीय जनता पार्टीने असं सगळ्यांना आव्हान आहे की इफ्तार पार्टीवर भाजपची भूमिका काय ते स्पष्ट सांगावं. भाजपची भूमिका ही आहे की देशात दंगली झाल्या पाहिजेत. महाराष्ट्रात अनेक नव हिंदुत्ववादी कालपर्यंत RSSला शिव्या देत होते. म्हणजे थोडक्यात निलेश राणेंकडे त्यांचा इशारा आहे. आणि मोहन भागवतांनी एक वक्तव्य केलं होतं की हिंदू मुस्लिमांचा DNA एक आहे. मग असं दंगली घडवण्याचं कारण काय. असं आम्ही इफ्तार पार्टीला कुठेही विरोध केलेला नाही हे समजून घ्या. मुस्लिम विरोधी आम्ही आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न हे काही विरोधक करतायत. आम्ही मुस्लिम विरोधक नाही. जे फक्त या देशात राहून विरोध करतायत त्यांच्या विरोधात आमची मोहीम असते. मुसलमानचे सण त्योहार त्यांनी करू नये, त्यांनी नमाज पढू नये असं आम्ही कुठं म्हणतोय. म्हणून इफ्तार पार्टी देणं हा एक त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे आणि त्याला जाणं येणं यामध्ये काही अवघड नाही आहे. इफ्तार पार्टीला गेलं म्हणजे मुसलमानाच्या सपोर्टला गेलं, नाही गेलं म्हणजे त्यांना विरोध केला असा जो काही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतायत हे गैरसमज पसरू नका. मुस्लिम काही आमचे दुश्मन नाहीत. परंतु जी काही लोकांची मानसिकता आहे ती बदलण्याची गरज आहे. ती बदलण्याचं काम सरकार करते. हा देश विभाजनाकडे चाललाय असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. जेव्हा पाकिस्तान निर्माण होत होता त्यावेळेला सुद्धा देशात आत्ताच्या सारखीच परिस्थिती निर्माण झाली. संजय राऊत हा विद्वान माणूस आहे. त्याला माहीत नाही आहे. आज पाकिस्तानचे लोकसुद्धा त्यांच्या देशामध्ये कंटाळलेले आहेत. ते इतरत्र स्थलांतरित करत आहेत. म्हणून या देशाचं विभाजन होणार नाही. सर्वांनी एक राहावं ही भूमिका सरकारची केंद्राची आहे आणि राज्याची आहे. म्हणून विभाजनाचा प्रश्न आता कुठेही उद्भवत नाही. कालपर्यंत फडणवीस मोदींना शिव्या देणारे आता आम्हाला हिंदुत्व शिकवणार का असं नितीश राणेंबद्दल संजय राऊत म्हणाले. संजय राऊतचं मनात घेऊच नका ना. संजय राऊत कोण आहे. हा मुसलला घेऊन नाचणारा माणूस आहे. हा पाकिस्तानचा झेंडा रॅलीमध्ये मिरवणारे लोक आहेत. आता यांना हिंदुत्व आणि शिवसेना प्रमुखाशी काही देणं घेणं नाही. हे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे पाय चेपायचं काम यांनी आता हा नवीन उद्योग सुरू केलेला आहे. शिवेंद्रराजे जे आहेत त्यांचं एक वक्तव्य आलंय की छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसनं केलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या कार्याला काँग्रेसने महत्त्व दिलं नाही असं वक्तव्य केलं. दरवेळेला शिवाजी महाराजांचं आणि संभाजी महाराजांचं बद्दलचं जे काही विधानं केली गेलेली आहेत ती काँग्रेसकडून पूर्वीपासून होत आलेली आहे. त्यांनी कधीही शिवाजी महाराजांचा बद्दलचं गुणगौरवाचा कुठेही उल्लेखसुद्धा लवकर करत नाहीत. ते सावरकरांचा सुद्धा करत नाहीत.
म्हणून या लोकांची जी नीती आहे ती पाकधार्जिनी ज्याला म्हणतात ती नीती या काँग्रेसची राहिलेली आहे. त्यांना इंग्रजाची जी काही भूमिका होती तोडो आणि जोडो, त्या तोडातोडीमध्ये ही काँग्रेस आघाडीवर आहे. म्हणून भारत जोडोची यात्रा काढतात आणि मुस्लिमाला भडकवणं हेच काँग्रेसचं ध्येय धोरण राहिलेलं आहे. म्हणून त्यांना शिवाजी महाराजांबद्दल प्रेम असण्याचं काहीच कारण नाही. 17 तारखेला बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद औरंगजेबाची कबर काढण्यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे. त्या मिलिंद एकबोटेंना 5 एप्रिलपर्यंत जिल्हा बंदी करणार. यापुढं औरंगजेबची कबर जोपर्यंत उखडल्या जात नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहेत. अनेक संघटना त्यात सहभागी होत आहेत. लोकांची भावना तीव्र आहे. सरकारने याचा विचार करणं गरजेचं आहे. बाबासाहेब पाटील सहकार याला एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये असं सांगितलं आहे की सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आता हॅलो म्हणण्यापेक्षा जय शिवराय म्हणा, आणि त्यांनी त्या पोस्टची सुरुवातच जय शिवराय असा उल्लेख करून केली आहे. महाराजांचं बद्दलचं आता प्रेम त्यांचं आता उफाळून यायला लागलेलं आहे. त्यांना जाणीव झालेली की महाराजांचं नाव घेतल्याशिवाय राजकारण करता येणार नाही. महाराज आहेत म्हणून महाराष्ट्र आहे. महाराजांच्या नावाचा जयघोष करणं हे आता त्यांना बंधनकारक वाटायला लागलेलं आहे. म्हणून असलेली मतं सुद्धा विभागल्या जात आहेत. मुस्लिमाची मतं पडत नाहीत, दलित समाजाची मतं पडत नाहीत. मग कोणता तरी एक मताचा गठ्ठा आपल्याकडे असावा म्हणून त्यांनी केलेली ही घोषणा आहे. पण त्यांच्या पक्षामध्ये असलेले विविध धर्म जातीची लोक खरंच जय शिवराय हॅलो ऐवजी जय शिवराय म्हणतील का, असा एक प्रश्न. आता हा प्रश्न त्यांना विचारा. त्यांनी जी काही धाडसाची भूमिका घेतली ना त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. परंतु त्यांनी आता किती कोलंट्या उड्या मारल्या तरी लोक आता त्यांच्याबरोबर राहायच्या मनस्थितीत नाहीत. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील त्यांनी म्हणले की अजितदादा एक दिवस राज्याचे मुख्यमंत्री होतील. लातूरला कार्यक्रम झाला त्यात ते बोलले आणि ते म्हणाले की दादा मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याची घडी नीट बसायला वेळ लागला. आज तर कार्यकर्त्याचं एखाद्या नेत्याबद्दलचं असलेलं सन्मान किंवा अपेक्षा किंवा आपला नेता मोठा झाला पाहिजे हे सांगणं किंवा त्याबद्दल बोलणं हे काही गैर नाही. भविष्यामध्ये अजितदादा जर मुख्यमंत्री झाले तर आमच्यासुद्धा त्यांना शुभेच्छा आहेत. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की नाना पटोलेचे आज नवऱ्या भाजपात गेले. नाना पटोले पहिले भाजपचेच होते. ते काही काळ काँग्रेसमध्ये गेले होते आणि आता तोही पक्ष डुबलेला आहे. हे पाहून जो समजदार राजकारणी आहे तो काँग्रेसमध्ये राहणार नाही. म्हणून कोण कोण येतील हे 1-2 महिन्यानंतर कळेल. हे सगळं सुरू आहे. पण गडकरी असं म्हणताय की जो करेगा 4 की बात उसको मारूंगा लात. बरोबर आहे ना. जातीवाद फुपवणारी ही काँग्रेस आहे. आम्ही कधी जातीचा उल्लेख नाही केलेला. आम्ही फक्त या भारतात राहणारे हे सर्व आपले बांधव आहेत ही आमची भूमिका आहे. परंतु भारतात राहून भारताच्या विरोधात काम करणारे हे आमचे दुश्मन आहेत ही आमची स्पष्ट भूमिका आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.